नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता राकेश एका चहाच्या टपरीवरती चहा प्यायला बसलेला असतो. तेव्हा तिथे एक मुलगी चहा बनवून विकत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो राकेशची वाईट नजर त्या मुलीवरती सुद्धा जाते. तो त्या मुलीकडे बघतो आणि म्हणत असतो की चहा तर आता प्यावाच लागेल. आणि तो वाईट नजरेने तिच्याकडे बघतच मुद्दामून फोनवरती बोलत जातो. आणि फोनवरती तो इंग्लिशमध्ये बोलत असतो त्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्या मुलीचं त्याच्याकडे काही लक्ष नव्हतं. ती आपल्या कामामध्येच बिझी असते. तेव्हा राकेश म्हणत असतो, जरा एक कटिंग देता का? तेव्हा ती मुलगी म्हणते, हो देते ना. आणि ती चहा आता इथे छोट्या ग्लासमध्ये ओतून त्याला द्यायला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो राकेश तिच्या हातातून जेव्हा चहाचा तो कप तो छोटा ग्लास घेत असतो तेव्हा मुद्दामूनच तिच्या हाताला तो इथे टच करण्याचा प्रयत्न करत असतो. तिच्या हाताला असं पकडून तो ग्लास तिच्या हातातून घेतो आणि त्यानंतरला चहाचा घोट प्यायल्यानंतर म्हणत असतो की अरे वा, किती छान चहा बनवला आहे तो तुम्ही. या चहामध्ये इतका गोडवा आहे ना की काय सांगू तुम्हाला. या चहामध्ये जर तुम्ही साखर नसती टाकली तरीसुद्धा तुमच्या हाताने या चहाचा गोडवा असाच वाढला असता. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? म्हणजे तुम्हाला कुणी सांगितले का आत्तापर्यंत की तुमची स्माईल खूपच जास्त छान आहे, असं तुम्हाला कुणी सांगितले? तेव्हा ती चहावाली मुलगी म्हणत असते की आता ग्राहक म्हटल्यानंतर त्यांच्याजवळ हसूनच बोलावं लागतं ना, म्हणून हसून बोलत असते. तेव्हा इथे आता राकेश म्हणतो, हो अगदी बरोबर, ग्राहकांजवळ हसूनच बोललं पाहिजे नाही का. तेव्हा इथे राकेश म्हणतो की मला एक टोस्ट देता का खायला, एक टोस्ट हवा आहे. तेव्हा इथे ती मुलगी म्हणते, हो देते ना. आणि एक टोस्ट काढून ती त्याच्या हातामध्ये देते. तेव्हा तो तिच्या हातातून टोस्ट घेताना सुद्धा तिच्या हाताला टच करूनच घेत असतो आणि म्हणत असतो की कडक आहे, टोस्ट खूपच जास्त कडक आहे. आणि ती मुलगी आता पूर्णपणे नाराज होते जेव्हा तो तिच्याबरोबर इथे आता विचित्र वागतो, मिसबिहेव करतो. तिच्या हाताला टच करणं असू दे नाहीतर वाईट नजरेने बघणं, हे त्या मुलीला अजिबात आवडत नाही. कारण ती मुलगी पूर्णपणे उदास होऊन जाते त्याच्या या वागण्याने. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता दादाचे गुंड आलेले असतात. राकेशचा फोटो तो चहावाल्या मुलीला दाखवून विचारतात की हा माणूस इथे आला होता का? तेव्हा ती मुलगी आता गप्पच बसते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आजी शांतपणे बसलेले असतात. वल्लरी तिथे येते. वल्लरी म्हणते, आई अहो काय झालं, तुम्ही तुमच्या गोळ्या वगैरे व्यवस्थित घेतल्यात ना, तुम्ही पोटभर खाल्लत ना? हे बघा आई, काहीही झालं, कितीही टेन्शन आलं ना तरीसुद्धा खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोळ्या औषधं चुकवायच्या नाही, त्या वेळेवरच घ्यायच्या. समजतंय ना आई तुम्हाला? तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात, अगं वल्लरी काय करू मी, मला माझ्या नातवाची खूपच जास्त काळजी वाटते गं. जेव्हापासून ती ईश्वरी या घरामध्ये आली आहे ना तेव्हापासून मला माझ्या चिंटूची खूपच जास्त काळजी वाटते. तेव्हा वल्लरी म्हणते, आई मी समजू शकते, अहो तुमचा किती जीव आहे अर्णववरती. आणि गुरुजींनी भाकीत केल्याप्रमाणे जर खरोखर त्या ईश्वरीमुळे आपल्या घरावरती किंवा अर्णववरती काही संकट आलं तर तुम्हाला त्रास होणं साहजिकच आहे ना आई. फक्त तुम्हाला कणखर राहावं लागणार आहे. तेव्हा इथे आजी म्हणतात, अगं कशी कणकर राहू, मी इथे माझी जेव्हा सात्विका गेली ना तेव्हा मनातल्या मनात तिला मी एक वचन दिलं होतं की तुझी मुलं 2 मागे आहेत म्हणून तुला खूपच जास्त काळजी वाटत असेल त्यांची, पण बाळा काळजी करू नको, तुमच्या मुलांना मी काही कमी पडू देणार नाही, अगदी काहीही त्यांना कमी पडणार नाही, असं इथे आजी आता वल्लरीला सांगत असते. पण आता इथे अर्णवने लग्न केलं आहे तेव्हापासून जीवाला घोर लागलाय नुसता. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता मामा जोक करत असतात. इथे जोक्स क्रॅक करत असताना अंजली आणि ईश्वरी दोघेही हसत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, मामा पण खरंच तुम्ही खूप हसवता, मला हसून हसून पोटात दुखायला लागलं. तेव्हा मामा म्हणतात, हो ना, चला आजची सकाळ सार्थकी लागली. त्यानंतर प्रेक्षकांनो तिथे लावण्य आता धावत पळत येते. लावण्य म्हणत असते, ए यार, अरे तुला माहिती आहे का, आपल्या कंपनीचा माल घेऊन येणारा ट्रक अरे हा दरीमध्ये कोसळला. तेव्हा अर्णव म्हणतो, काय, आपला ट्रक दरीमध्ये कोसळला? तेव्हा लावण्य म्हणते, हो ना, अरे खूप नुकसान झाले आपले ए आर. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण आश्चर्यचकित होतात. ईश्वरीला तर खूप मोठा धक्का बसतो.
कारण ती आता घाबरते. घरामध्ये कुणावरतीही संकट आलं तरीसुद्धा ब्लेम ईश्वरीला केलं जातं. म्हणजे ही मुलगी या घरामध्ये आली तेव्हापासून हे सगळं घडतंय असं सगळेजण बोलतात. तेव्हा ईश्वरी आता घाबरते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नमू म्हणत असते की आई, अगं जेव्हापासून इशूचं लग्न झाले क्लाउड किचनकडे आपण लक्षच दिलं नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते, हो ना, म्हणून तर आलोय ना आपण. आता कामाला सुरुवात करायला नको का? बाबांचा खर्च आहे, त्यांच्या औषध गोळ्यांचा खर्च आहे, हे सगळं आपल्यालाच बघायचं आहे ना आता. तेव्हा आपण आता काम सुरू करूया. थोडं थोडं काम केलं तरीसुद्धा आपला घर खर्च तर निघेल, बरोबर ना? तेव्हा इथे नमू म्हणते, हो आई, अगदी बरोबर. आपण आपल्या आता क्लाउड किचनकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया आणि नमू जात असताना त्या ठिकाणी राकेश आलेला असतो. राकेशला बघितल्यानंतर इथे आता नमू म्हणत असते, आई, अगं राकेशजी. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, राकेशजी. तेव्हा राकेश त्यांच्याकडे बघतो तर इथे राकेशची अवस्था बघून सुप्रिया म्हणत असते, अहो राकेशजी, आहात कुठे तुम्ही? तेव्हा नमू म्हणते, अहो तुमच्या घराला कुलूप आहे कितीतरी दिवस, तुम्ही आलातच नाही का? तेव्हा राकेश म्हणतो, आता त्या घरामध्ये येऊन मी काय करू, ज्या घरामध्ये ईश्वरीजी माझी बायको म्हणून येणार होत्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्या म्हणत असते की आपलं खूप नुकसान झालेलं आहे. तेव्हा त्या ठिकाणी आकाश येतो. आकाश म्हणत असतो की दादा, अरे हे बघ, हा व्हिडिओ बघ, आपल्या टेम्पोचं कशा पद्धतीने ॲक्सिडेंट झालं आहे ते बघ, कशा पद्धतीने आपला टेम्पो दरीत कोसळला, हे आता व्हिडिओमधून आकाश सगळ्यांना दाखवत असतो. तेव्हा वल्लरी म्हणत असते की बघितलं, घ्या, अजून घ्या, अजून या मुलीला डोक्यावरती बसवा. ही मुलगी जेव्हापासून घरामध्ये आली आहे ना, अर्णवरती संकट, घरावरती संकट, कंपनीचं नुकसान, काही ना काहीतरी चालूच आहे. हे सगळं ह्या मुलीमुळे झाले. तेव्हा अर्णव म्हणतो, मामी प्लीज प्लीज शांत हो, हे कुणामुळेही झालेलं नाही आहे. अगं तिथे काय घडले आपल्याला नेमकं काय माहिती? या सगळ्यासाठी तुम्ही मी सिंदूरला का जबाबदार ठरवताय? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आता मला या विषयावरती काही बोलायचं नाही आहे. ईश्वरी आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की आकाश, तू एक काम कर, लाईव्ह लोकेशनवरती जा आणि तिथे CCTV फुटेज मिळते का ते बघ. आपल्याला पूर्ण आता CCTV फुटेज मिळवावं लागेल. आणि लावण्य, तू एक काम कर, तू ऑफिसमध्ये जा आणि तिथे सगळी सिच्युएशन व्यवस्थित सांभाळून कर, सगळं काही हँडल कर. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, अरे आता तुलासुद्धा ऑफिसमध्ये असायला हवं आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो, नुकसान व्हायचं झाले, आता मी त्याच्यामध्ये काही करू शकत नाही आहे. तुम्ही तुमच्या लेवलवरती सगळ्या गोष्टी हँडल करा आणि मला इथे अपडेट देत राहा. आता माझं घरी राहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कळते तुम्हाला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी रूममध्ये रडत गेलेली असते. अर्णवसुद्धा तिच्या मागे मागे जातो. तर इथे आता राकेश म्हणत असतो, काय सांगू मी तुम्हाला काकू, ईश्वरीजींबरोबर लग्नाची स्वप्न रंगवली होती मी, आणि मग काय, माझ्याबरोबर लग्न नाही झालं, त्यांच्याबरोबर लग्न नाही झाले म्हणून बघा माझी काय अवस्था झाली आहे. अहो मला काहीही आवडत नाही आहे, काही गोड लागत नाही आहे. घरी तरी मी कशाला येऊ? ईश्वरीजींच्या आठवणीमध्ये इकडे तिकडे फिरत असतो मी आपला, काही काम वगैरे मला करायला मनच देत नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, असं काय बोलताय तुम्ही? हे बघा राकेशजी, अहो झालं गेलं विसरून आपल्याला पुढे जायला नको का? कधी कधी गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नाही घडत, म्हणून काय आपण तेच घेऊन बसायचं का? हे बघा, तुम्ही आता तुमच्या कामाकडे लक्ष द्या, स्वतःकडे लक्ष द्या. ही काय अवस्था करून ठेवली आहे तुम्ही? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, काकू खरं सांगू का, म्हणजे इतकी दिवस मी काही कामाला वगैरे गेलेलोच नाही आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत ना, मी काही खाल्लेलंसुद्धा नाही आहे हो. तेव्हा सुप्रियाला खूप वाईट वाटतं. कारण इथे प्रेक्षकांनो, जर एका बाजूने बघायला गेलं तर इथे राकेश जेव्हा ईश्वरीला इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्या घरी येत होता, तेव्हा मात्र इथे राकेशने त्यांची खूप मदत केलेली असते. पण आता त्याच्याकडे पैसे नाही आहेत, त्याचा मार्ग खूपच जास्त चुकीचा आहे. पण तरीसुद्धा इथे सुप्रिया माणुसकीच्या नात्याने त्याला इथे पैसे देते. पैसे देण्याच्या आधी नमू म्हणत असते की राकेशजी, अहो आमचीसुद्धा चणचण आहे हो, आमच्याकडे सुद्धा पैसे नाही आहेत तुम्हाला द्यायला. तरीसुद्धा इथे सुप्रिया राकेशला पैसे देते. तेव्हा इथे राकेश ते पैसे घेतो आणि म्हणत असतो, काकू हे पैसे मी तुम्हाला लवकरात लवकर परत करेन ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा सुप्रिया म्हणते, हे बघा, जेव्हा मिळतील तेव्हा परत करा, पण आधी तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. अहो तुम्ही जर असे खचून गेलात तर तुमचे एवढे लोक गरीब बांधव आहेत ना, ज्यांची तुम्ही मदत करत असता, मग त्यांना कोण बरं मदत करणार? तुमचा आधार त्यांना आहे ना. मग आता तुम्ही त्यांचा आधार आहात, मग तुम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही.
प्लीज प्लीज तुम्ही आता स्वतःला या सगळ्यातून सावरा आणि याच्यातून बाहेर पडा. आता पुढच्या आयुष्याचा विचार करा. कळतंय तुम्हाला? त्याच्यामुळे आता या सगळ्यातून बाहेर पडा आणि वेळच्या वेळी तुम्ही आता खाऊन पिऊन घ्या आणि नोकरीसुद्धा करा, असं सुप्रिया त्याला व्यवस्थित समजावून सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरीला वाईट वाटतं. आता प्रत्येक गोष्टीचा ब्लेम तिच्यावरतीच येत असतो. ज्या पद्धतीने ईश्वरी अर्णववरती सगळे आरोप करत असते तिच्या मनाचे, तसंच आता काहीसं तिच्याबरोबर सुद्धा घडतं आहे. म्हणजे इथे तिची काही चूक नसताना तिलासुद्धा ऐकून घ्यावं लागत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव येतो आणि म्हणतो की मिसिंदर प्लीज प्लीज शांत हो. हे बघ, हे जे काही झालं, मामी जे काही बोलली, तू प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. अगं अपघात झाला आहे, तो तुझ्यामुळे झालेला नाही आहे. या सगळ्यात तुझी काय चूक आहे? तेव्हा इथे ईश्वरी गप्पच असते. अर्णव म्हणत असतो, मिसिंदर प्लीज मला निदान काय बोलायचं आहे ते तरी ऐकून घे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ऐकून घ्यायचं आहे मला कुणाशी काही बोलायचंच नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मिसिंदर हे बघ, या सगळ्यात तुझी काय चूक आहे? आणि हे बघ, जरी पण तुझी चूक आहे, तुला असंच वाटतं का की हा जो काही अपघात होतो आहे, जे काही माझ्याबरोबर घडतं आहे, हे सगळं तुझ्यामुळे घडतं आहे असं वाटतं का तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, सगळ्यांना तर असंच वाटतं आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो, हां मग ठीक आहे ना, जर तुझ्यामुळे हे सगळं घडत असेल, म्हणजे मला भाजत असेल, माझ्या कंपनीचं नुकसान होत असेल, माझ्या घरावरती संकट येत असेल, तर त्या सगळ्याचा त्रास मला होईल ना. म्हणजे माझ्या कंपनीचं नुकसान झालं, त्रास मला होईल. मग हे तुझ्यामुळे जर मला हा त्रास होत असेल तर तुला आनंद व्हायला हवा, कारण मी माणूस म्हणून खूप विचित्र आहे ना. तुझ्या आयुष्यातला खूप मोठा विलन आहे मी. मग मला त्रासात बघून खरं तर तुला आनंदच व्हायला हवा. मग तू रडतेस कशाला रडतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा म्हणजे तुम्हाला त्रास झालेला बघून मला आनंद होणार आहे असं वाटतं का तुम्हाला? इतकी क्रूर वाटते की काय मी तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय होते तुला? इथे तुला इतकी माझी काळजी वाटते, मग माझ्याबरोबर इतकी भांडतेस कशाला? सारखं माझ्याबरोबर वाद घालत असतेस, भांडत असतेस आणि एका बाजूला तर तुला माझी काळजीसुद्धा वाटते, हो ना? म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं आहे मिसिंदर? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, तुम्ही गप्प बसा, मला तुमच्याशी आता वाद घालायचा नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मग तुला का वाईट वाटते ते सांग ना. मला जर त्रास होतो आहे, माझं नुकसान होतो आहे, तर त्याचा त्रास तुला का होतो आहे, काही सांगशील का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया आणि नमू दोघीजणी आता क्लाउड किचनमध्ये बऱ्याच दिवसांनी आलेले असतात. तेव्हा जी काही धूळ मिट्टी साचलेली असते, सगळं काही बाजूला करत असतात, क्लिनिंग करून घेत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नमू म्हणत असते की आई, तू ज्या पद्धतीने इथे राकेशजींना पैसे दिलेस ना, मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू अगं असं काय करतेस? त्यांनी काही खाल्लं पिलं नव्हतं गं, त्यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणूनच त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले ना. तेव्हा इथे नमू म्हणते, पण आई अगं आपली पण चणचण चालूच आहे ना, आपण कुठून पैसे आणायचे त्यांना द्यायला? पण मला हे तुझं वागणं अजिबात नाही आवडलं आहे की तू त्यांना आपले पैसे दिलेस. अगं आपल्याकडे एवढे पैसे आहेत का? तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, कसं असतं ना नमू, जर आपण एखाद्या गरजू माणसाची गरज काढली ना, तर ते पैसे देवाच्या चरणी इथे आता दिले जातात, देवाच्या चरणी रुजू होतात असं म्हणतात. तेव्हा इथे नमू म्हणते, आई अगं पण राकेशजी तेवढे चांगले नाहीच आहे, तुला माहिती आहे का? बरं झालं ईश्वरीचं लग्न राकेशबरोबर नाही झालं. मला राकेश जे आहेत ना आधीपासूनच थोडे खटकत होते. त्यांचं ते गोड गोड बोलणं आहे ना, मला खूपच जास्त विचित्र वाटत होतं. बरं झालं, खरं तर बरं झालं आपल्या इशूचं लग्न त्यांच्याबरोबर नाही झालं. मला तर आनंदच झाला, असं इकडे आता सुप्रिया नमूला सांगत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्य आणि वल्लरी दोघीजणी नेहमीप्रमाणे आजीला भडकवायला आलेल्या असतात. वल्लरी म्हणत असते, आई बघताय ना, अहो आधी आपल्या अर्णववरती संकट, आता कंपनीचं इतकं मोठं नुकसान, घरामध्ये काय नुकसान करून ठेवणार आहे काय माहिती. तेव्हा तुम्हाला इथे आता धीट व्हावं लागणार आहे, तुम्हाला एक काहीतरी ठोस निर्णय घ्यावाच लागणार आहे. तेव्हा आजी म्हणते, अगं पण मी काय निर्णय घेऊ ते तर सांग ना. आणि त्या अर्णवला बोलायला मी जाऊ तरी काय? अर्णव कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नाही आहे, ते ईश्वरीच्या विरोधात, तू बघितलंस ना. तेव्हा वल्लरी म्हणते, हो ना, आमचं तर तो ऐकतच नाही आहे, पण अहो तुमचं पण ऐकत नाही आहे. मग त्या मुलीचा आता कायमचा बंदोबस्त करायला नको. आणि मला काय वाटतं आई, अर्णवच्या सोबत आहे ना कुणीतरी त्याला वाचवणारी, त्याच्या जीवाला जीव देणारी मुलगी आपण दिवसभर ठेवली पाहिजे त्याच्या आजूबाजूला. काय म्हणणं आहे तुमचं सांगा बरं. तेव्हा इथे आजी म्हणत असते की वल्लरी, एक काम करते, मी गुरुजींना बोलावते. गुरुजींना बोलावल्यानंतरच मला त्यांना विचारूनच एक निर्णय घ्यायचा आहे आणि तेव्हाच तो निर्णय मी घेईन जेव्हा गुरुजी इथे येतील.
तेव्हा ती म्हणत असते, पण आई अहो घाई करा ना, कारण गुरुजी कशाला आता येणार आहेत? गुरुजी नाही येणार, ते कामानिमित्त बाहेर गेलेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असते, नाही गुरुजी येणार म्हणजे येणार, त्यांना माझी हाक ऐकूनच घ्यावी लागेल. मला पुन्हा एकदा ईश्वरीबद्दल आणि अर्णवबद्दल त्यांना विचारायचं आहे, असं इकडे म्हणणं असतं आजीचं. पण आजी तसं काही बोलत नाही वल्लरीला. ती फक्त वल्लरीला एवढंच म्हणते की मला इथे बरं वाटत नाही आहे. जोपर्यंत माझ्या अर्णवचं सगळं चांगलं होत नाही, नीट होत नाही, तोपर्यंत माझ्या जीवाला हा घोर लागूनच राहणार, असं आजीचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया म्हणत असते, अगं काय बोलतेस तू हे नमू? तेव्हा नमू म्हणते, हो आई, अगं ते बघ ना, जरा गरजेपेक्षा जास्तच गोड गोड आपल्याशी नाही का बोलायचे? आणि त्यांचा हाच स्वभाव आहे ना, मला स्टार्टिंगपासून माझ्या मनामध्ये खूपच होता. पण तू आणि बाबांनी इशूच्या लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा कुठेतरी मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, नाहीतर त्यांचं वागणं खूपच जास्त विचित्र होतं, असं इथे नमूचं म्हणणं असतं. उलट मला तर आनंद झाला आहे की इथे इशूचं लग्न बरं झालं, अर्णव सरांबरोबर झालं. त्या राकेशजींबरोबर झालं असतं ना, तर काय झालं असतं काय माहिती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते, नमू अगं तू बोलतेस ते जर खरं असेल ना, तर आपली इशू वाचली त्यांच्या तावडीतून, असं म्हणायचं नाही का? बरं झालं आपली इशू आणि त्यांचं दोघांचं लग्न नाही झालं ते. तेव्हा इथे अर्णवसारखा तिला जोडीदार मिळाला आहे, इतकं छान घर मिळाले नाही का? तेव्हा आपण एक काम करूया का नमू, इशूला फोन करूया का? तेव्हा ती म्हणते, नाही नको, आपली इशू तिथे आनंदात आहे, सुखात आहे, हे काम आता आपलं आई आपणच करूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता अर्णवकडे बघत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज, हे जे काही घडतंय किंवा जे काही चाललं आहे तुझ्यामुळे होत नाही आहे. अगं ती फक्त एक सिच्युएशन होती, वाईट सिच्युएशन, आणि तिथे त्या माणसाचा काहीतरी तोल गेला असेल किंवा त्याला गाडी सावरता आली नसेल म्हणून ती दरीत गेली. उगाच आपण वाईट साईड विचार नाही करायचा, आणि तू सुद्धा ते विचार करू नकोस की हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे म्हणून. आणि जरी पण तुझ्यामुळे होत असेल ना, तर होऊ दे, नुकसान माझं होतं आहे ना, मला काही इतका फरक पडत नाही आहे, उलट तुला आनंद व्हायला हवा. पण तू रडतेस का माझ्यासाठी? म्हणजे याचा अर्थ हाच ना की तुला माझी काळजी वाटते, माझं नुकसान होऊ नये असंच वाटतं ना तुला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मला तुमच्याबद्दल काही वाटत नाही, पण आजींनी माझ्याबद्दल जो काही गैरसमज करून घेतला आहे ना, त्याचं मला खूप जास्त वाईट वाटतं. कळते तुम्हाला? मी ना या घरामध्ये आलीच उगच, आधी तुम्हाला भाजल्यानंतर ट्रक कोसळला, मी इथे नसते तर बरं झालं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, प्लीज प्लीज आता परत हे शब्द बोलू नकोस की मी इथे नसते तर बरं झालं असतं. इथे नसतीस तर कुठे असतीस तू? हे बघ, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे, मी नेहमी तुझ्याबरोबरच असेल. तुला माझी साथ हवी आहे की नको हे मी तुला विचारणारच नाही आहे. तुला जरी माझी साथ नको असेल तरीसुद्धा मी तुझ्याबरोबर आहे, तुला सगळ्या संकटापासून प्रोटेक्ट करायला. कळतंय तुला? आणि मी सिंदूर प्लीज, हे बघ तू स्वतःला इथे दोष देऊ नकोस, तुझी खरंच काही चूक नाही आहे गं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं आता हे मलम घे. तेव्हा ईश्वरी म्हणते, कशाला? हे मलम का देताय तुम्ही मला? तेव्हा अर्णव म्हणतो, हे काय माझ्या हाताला लाव, अजून माझ्या हाताची जखम पूर्णपणे भरलेली नाही आहे. आणि तुझ्या मनाच्या जखमेचं काय? तुझ्या मनाला जी जखम आहे ना, तीसुद्धा भरली गेली पाहिजे मी सिंदूर, कळते का तुला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, तुमच्यासाठी या गोष्टी खूप सोप्या असतील, पण माझ्यासाठी नाही आहेत या गोष्टी सोप्या, कळते तुम्हाला? त्याच घरामध्ये आपल्यावरती आरोप होतात आणि तिथेच आपल्याला जेव्हा राहायला लागतं ना, त्यापेक्षा वाईट फिलिंग काहीच नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो की काहीही झालं, अगदी काहीही, तरीसुद्धा मी सिंदूर तुला तुझे हक्क मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे अंजली आलेली असते. ती म्हणते, ईश्वरी हे घे, हे आहेत ना आपले खानदानी दागिने आहेत, राज शिर्केंच्या घरातले खानदानी दागिने, हे सगळे दागिने तू घालायचे आणि इथे देवाची पूजा करायची. तेव्हा अर्णव म्हणतो, हो दीदी, घालेल ती घालेल. तेव्हा इकडे अंजली म्हणते, नाही, ती फक्त घालणार नाही आहे, तर तुला हे सगळे दागिने आता ईश्वरीला घालायचे आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो, व्हॉट? आणि ईश्वरी म्हणते, काय? तेव्हा इथे अंजली म्हणते, हो, आपल्या राजशिर्केंची प्रथा आहे नाही की तुला हे सगळे दागिने आता ईश्वरीला घालायचे आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव एक एक करून तिला दागिना घालत असतो आणि तेवढ्यातच आता ईश्वरी जात असताना अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो की मी सिंदूर, मी तुला हे सगळे दागिने घातलेले आहेत. का घातलेत तुला माहिती आहे? कारण माझा हक्क आहे तुझ्यावरती, माझा हक्क तुझ्यावरती आहे आणि हा हक्क मी दुसरा कुणालाही देऊ शकत नाही.
तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की परंपरा आहे म्हणून मी पुन्हा एकदा या नात्यामध्ये अडकले, नाहीतर मी तुमचा नवरा म्हणून मनापासून स्वीकार करत नाही, असं ईश्वरी म्हणते.